शिवसेनाचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहेत. तो ऑपरेशन टायगरची चर्चा सध्या सुरू आहे. 6 खासदारांनी अध्यक्षाकडे वेळ मागितली. काय नेमका प्रकार? ऑपरेशन टायगर आता सक्सेस होण्याच्या मुहूर्तावर आहे. 6 खासदारांनी वेगळा गट स्थापना करता लोकसभा अध्यक्षाला विनंती केलेली आहे. उभाटाकडनं सुद्धा आता डिक्लेअर केलं की आता हे 6 खासदार आमच्यासोबत नाही आहे आणि म्हणून लवकरच लवकर ते सगळे खासदार सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना पक्षामध्ये येतील आणि जेणेकरून महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रात लोकसभेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये पुढे येईल. या ऑपरेशन टायगरमध्ये काही आमदार पण आहेत का भविष्यामध्ये येण्याची शक्यता आहे? बघा, आता उद्धव साहेबांची हतबलता आणि खासदारांच्या तक्रारी की ते वेळ मिळत नाही, मातोश्री एंट्री मिळत नाही, ज्या कॉमन तक्रारी आतापर्यंतच्या पक्षफुटीच्या होत्या त्याच तक्रारी आजही कायम आहेत. खासदारांना वेळ मिळत नाही, आमदारांना वेळ मिळत नाही. एवढे मोठे प्रचंड पैसे खर्च करून विधानसभेत सगळे लोक पोचले. आज विधानसभेत त्यांना लोकांना उत्तर देऊ शकत नाही, काम करू शकत नाही. आणि एकीकडे एकनाथ शिंदे साहेबांचा जो महाराष्ट्रामध्ये विकासाचा झंझावात आणि एक विश्वास निर्माण झाला आहे, त्याच्यामुळे उर्वरित आमदारसुद्धा हाच विचार करतील की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि तेही येणाऱ्या काळात योग्य निर्णय घेतील आणि आपलं राजकीय भविष्य सुकर करतील. यापूर्वी शिवसेना फुटली होती, म्हणजे 40 आमदार बाहेर गेले होते. आता पुन्हा एकदा 6 खासदार बाहेर पडत आहेत. या संपूर्ण बाहेर पडण्याच्या खासदार आणि आमदारांच्या कोण जबाबदार असं वाटतं तुम्हाला? याला पक्ष नेतृत्वाची अकार्यक्षमता जबाबदार आहे. कारण मी सांगितल्याप्रमाणे त्यांना वेळ मिळत नाही, कामं होत नाही आणि जनतेला उत्तर द्यावं लागतात. आणि आपल्याकडे आहे तोपर्यंत चांगला गेला की लगेच ज्यांनी पैसे घेतले आणि त्याला खालच्या शिव्या घालायच्या, ही जे काही संजय राऊतांची आणि त्यांची भूमिका आहे त्याच्यामुळे हा सगळा परिणाम आहे. या संपूर्ण प्रकारावरती पैसे घेतल्याचा आरोप होतोय खासदारावरती. हा फालतूपणा आहे. मागच्या वेळेस असेच आरोप झाले. स्वतःचं कार्यक्षमता लपवण्याकरता की आपण या लोकांची कामं करू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांना सांभाळता येत नाही म्हणून पैशाने फुटले असा आरोप करून त्यांना बदनाम करणं हा धंदा आहे. अरे तुम्ही महाराष्ट्रात फिरा, घराच्या बाहेर पडा. तुम्ही घराच्या बाहेर पडत नाहीत, महाराष्ट्रात फिरत नाहीत, कसे लोक टिकणार आहेत? आज आमच्यासारखा एक छोटासा आमदारसुद्धा किती आजारी असला, 10 लोक कार्यकर्ते जर भेटायला आम्ही घर सोडतो ना, आम्ही भेटायला येतो. एखाद्या तळ हाताच्या पोडासारखे आम्ही कार्यकर्त्यांना जपतो. कुठे एखादा कार्यकर्ता दुखवला त्या पाठीवर आम्ही हात ठेवतो. अरे कार्यकर्ता आणि एवढं तुम्ही कार्यकर्ता तुम्ही आमदार खासदाराला पण वेळ देत नाही. असं कुठं पक्षामध्ये असतं का? पक्षामध्ये कार्यकर्त्याला जीवासारखं जपावं लागतं. जे खासदार बाहेर चाललेत किंवा फुटलेत त्यांना उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या, मात्र संजय राऊत शिवगाय करतायत. उद्धव साहेबांची ती विनम्रता आहे की ते कधी खालच्या पातळीवर बोलत नाहीत. या जाते जा बाबा, तुम्ही आहे तिथं लकलाप तुम्हाला. संजय राऊत तर तुम्हाला माहिती आहे मोकाट तोंडाचा माणूस आहे, त्याच्या जिभेला हाड नाही आहे, काही बोलतो. त्यांनी म्हणजे इतके दिवस उद्धव साहेबासोबत राहून त्यांनी काहीच आदर्श त्यांचा घेतलेला नाही आहे की माणसानं कसं हे वागलं पाहिजे. आता खासदार तुमच्यासोबत आले जवळपास 6 खासदार. तुमचं शिवसेनेचं वजन वाढलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे असं वाटतं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम राहावे ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे, शिवसेना पक्षाची, आणि ती पक्ष म्हणून आमची असायलाच पाहिजे. शेवटी प्रत्येक माणूस आपल्या पक्षाच्या नेत्याला मोठ्या स्थानी पाहतो, परंतु एवढं संख्याबळ आमच्या हातात नाही की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होऊ शकतील. पण भविष्यामध्ये देवेंद्रजींनी मोदीची जागा घ्यावी आणि त्यांच्या जागी एकनाथ शिंदेंनी संधी द्यावी असं माझं विनंती असणार आहे. नक्कीच. तर हे होते शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.